श्रीराम समर्थ. भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टींचं चिंतन करणे आणि भविष्यकाळात घडून येणाऱ्या गोष्टींची चिंता करणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. परंतु सर्वसाधारण माणसं हे चांगल्या आणि सुखकारक घटनांचे चिंतन करण्याऐवजी वाईट किंवा दुःखकारक घटनांचे चिंतन सदैव करताना दिसतात. भविष्यकाळाचंही तसंच अनिष्ट चिंता करीत बसतात. पण काळजी, चिंता, भय वगैरे स्वरूपात लोक भविष्याची चिंता करत राहतात. त्याप्रमाणे सर्वसाधारण मनुष्य इतरांचे गुणगान आणि कौतुक करण्याऐवजी काय करतो तर दुसऱ्यांची निंदा नालस्ती करतो, चेष्टा कुचेष्टा करतो, हेवा दावा करणं, मत्सर तिरस्कार करणं किंवा द्वेष असूया करणं. पण यातच रममाण जर झालं तर काय उपयोग आहे? अहो, जसे आपले विचार तसा आपल्या जीवनाला आकार मिळतो, असा हा जगाचा त्रिकालबाधित नियम आहे. मग या नियमाला अनुसरून प्रत्येक माणसाने आपलं जीवन शिल्प हे घडवायला हवं, त्याला आकार द्यायला हवा. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की जीवन जगा, पण पैशासाठी जीवन बर्बाद करू नका. मजेत व अहंकारात राहू नका. लक्षात ठेवा, म्हातारपणी कोणीही विचारत नाही. साठलेला पैसा तसाच पडून राहतो. हाक मारल्यास कोणी सोबतीला तर सोडाच, अहो चौकशी करायला कोणी येत नाही. म्हणून प्रपंचापुरता आपण पैसा मिळवून जास्तीत जास्त माणसं मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण शेवटी उपयोगाला काय येतं तर देवाचं नामस्मरण आणि आपण जोडलेली माणसं हीच आपल्या मदतीला येतात. श्रीराम समर्थ.